कातर वेळी पिंपळ पारी, कातर वेळी पिंपळ पारी पडग पांता रंगी, कधी मनातील चित्र हरवते आठवणींच्या संगी, ह्या चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती, चित्रकथी 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 चित्रकथी। कुसे, ए कुसे, हा अगं चल पटापटा, उशीर होतोय. हवा आले की. अगं काय झालंय, कधीपासून ऐकून राहिलोय. झालंय झालंय, आवर की पटापटा, इथे उशीर होऊन राहिलाय. कशा पाय उगा कोकलताय रामधर्माच्या पारी. अगं चल, माझी झाली समजी तयारी, चल लवकर. आले. आओ या की पटापटा. आलू. हा हा या माईच्या नावानं चांगलं. वांगीला पोहोचायला किती वेळ लागलो अजून. पोचू की, चटा चटा पाय उचल म्हणजे लवकर लवकर पोचू. ये चटा चटा पाय उचलला तर लवकर पोहोचू. हे असं सवा मनाचं वज घेऊन म्हणे चटा चटा पाय उचल. बोलतच राहणार आहेस का, रस्त्याला पण लागणार आहेस. बायकांचा तोंड म्हणजे गिरणीचा पट्टा, थांबायचं नावच घेत नाही. आता मलाच बोल लावायले. हो हो चल चल. हो हो पाय थांबा की जरा. कशा, वेळ नाही आपल्याकडं. मानाला पार काढा आले. अगं अगं असं काय करतेस. बघ 2 शिवार वलांडलं की आलं की वांगी गाव. नाही बाबा. कळ काढ. आपल्याच्या नाही चालवत, घ्या जरा हात लावा. अगं अगं ऐक कुसे. चार घरातून दान नाही मिळालं तर माझ्या नावानं कोकलू नकोस. 4 घर इथं, 2 घरातून दान मिळायची मारामार आहे आणि 4 घर घेऊन बसलायस. ऐकलं का, मुंबईतनं माझ्या आत्याचा सांगावा आला होता. होय, हा काय म्हणत होती तुझी आत्या. म्हणली या 4 दिवस मुंबईला राहायला. 4 दिवस मुंबईला. हा पण देवाला एकटं सोडून जमायचं नाही. अगं आपण मुंबईला गेल्यावर देव रुसणार नाही का. का रुसून, त्यांना काय मुंबई पाहायची आहे. खुशे नीट बोल. अगं लय जागृत देवस्थान आहे, ठाव आहे ना तुला. आणि त्याची सेवा करायच आपला जन्म झालाय, माहिती आहे ना तुला. लहानपणापासून करते देवाची सेवा. काय पडलं पदरा. देवाची सेवा कुठली बी अपेक्षा ठेवून करायची नसती. आणि मला सांग काय कमी आपल्याला. 4 घास मिळत्या, डोक्यावर छप्पर आहे, कोणाचं घेणं नाही की कंदील घेऊन येणं नाही. आणि जास्त हाव केली ना की लटांबळ मागं लागतात. हा पर तिला टांबळ सोडवायची अक्कल पण देव देतोच की. खुशी देवाचा आदेश आहे, आपल्याला त्याची चाकरी केलीच पाहिजे. अगं सोन्यासारखा देव आहे आपला. त्याच्या भक्तीत कधी कमी पडली तरी कधी काय बोलतो नाही. तर अगं लय दयाळू आहे आपला देव. कधी मंदी तू माझ्या स्वप्नात पण येतो. आणि मग वांगीला पोचायला उशीर होईल, तुमचं पुराण वाटत सांगा. अगं हात लावा. अगं ऐकून तर घे माझं. सांभाळू ना. हा झालं का. वय हा माईच्या नावानं
चांगलं आणा घ्या अगं अगं आपल्या देवाचा महिमा ऐकून तर घे कुसे हा वाटत सांगा महिमा चला दान दे ग माय माझे दान दे ग माय ग दान दे ग माय माझे दान दे ग माय ग पुनवाला उपास कर गो आई 4-5 बायनं जेवायला घाल माई इडा पिडा टळ दान दे ग माय माझे दान दे ग माय ग दान दे ग माय माझे दान दे ग माय ग दान दे ग माय ग दान दे ग माय माझे दान दे ग माय ग पुनवाचा उपास धर ग आई 4-5 बायनं जेवायला घाल समधी इडा पिडा टळ दान दे ग माय माझे दान दे ग माय ग माय माझे दान दे ग माय ग ए माया प्या वाजून बंद करा आधी. काय झालं मालक वागून का खाताय रे सकाळी 4 हात पाय झडले काय तुमचे कष्ट करून पोट भराल तर हात पाय उरावर येतील काय मालक पर का ग कुसा तुला काय धाड आली पाठवर मोजलं तर मुंडा हात भरल की मागच्या वेळेला किसनवाडीला भेटलो होतो तेव्हा सांगितलं होतं ना का ह्या वांगी गावात पाय ठेवायचा नाही म्हणून होय मालक सांगितलं होतं पर मग काय झालं हे असं 4 घरी भीक मागण्यापेक्षा काम करा हे असं देव डोक्यावर घेऊन किती दिवस कमवणार आणि किती लोकांना फसवणार काम करा कष्ट करा मालक तुमचं बरोबर आहे पर देवाची सेवा करणं पण कष्टाचंच काम आहे देवाची सेवा समाधानासाठी करायची असते पोटा पाण्यासाठी नाही पण मालक आमचं समाधान बी यो देव आहे आणि पोटा पाण्याची सोय पण यो देवच ए खुळी का काय तू हे बघ सरकारनं अंधश्रद्धा कायदा आणलाय नवीन राज्यात तावडीत सापडल ना तर तुरुंगात चढावं लागल दोघांना हे असं तुन वाजून का कुठं देव पाहतोय अय्यप्पा सगळी अंधश्रद्धा ही अरे जग बघ किती बदललंय होय मालक पर देव कसा बदलल तो असतो तसाच असतो एका अंगाऱ्यात हिवता बरा करतो आमचा देव अंगारा नुसता असा अंगावर फुकला की बारक्या पोराची हागवण लगेच थांबती बघा लय पावरबाज आहे आमचा देव तुमचं काय बी त्रास असू द्या एका झटक्यात बरा करतो बघा मी काय सांगतो ना ते तुझ्यासारख्या अडाणीच्या डोक्यात शिरणार नाही चला चालायला लागा आणि पुन्हा या गावात फिरकला असं ना तर तुमचं काही खरं नाही वा बाहेर मालक पर अरे व्हाय बाहेर तुला काही वेगळं सांगायचं का चल सारं जग सुधारलं पण हे दोघं अजून आहेत तिथंच आहेत माया माझे दान दे ग माय ग पुनवाला उपास धर गोय 4-5 बायनं जेवायला घाल समधी इडा पिडा टळ कुत्रा आलं, कुत्रा आलं. हे कुठे जाम तांगडला आई आई जीव काढला मान मोडली माझी ठेव ठेव तर खाली ठेवा जरा जगाला खाली ठेव थांब. आवाज या अरे देवा आई आई ग अरे देवा माझी मोडली मान व्हायचं तर दम खाऊ मग जाऊ पुढच्या गावाला तिथे काय भगत यायचा नाही
काय म्हणते 2 घुट पाणी आणा जरा प्यायला. अगं कोरड आहे, पाणी नसेल. अरे देवा. चिबलं चाटून बस. तिथून जवळच पाटलाचं शिवार आहे, तिथे जाऊन पिऊ पोटभर पाणी. हा आई. राम राम मुंबईवाला. राम 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 राम. सकाळच्या गाडीने आला का? हा, बाकी काय बरं आहे ना? आता काय बरंच चाललंय म्हणायचं. तुम्ही कसा आला तसं अचानक? हा, सहजच. सहज कसं? सदोळणाची जमीन खरेदी करताय नव का? 20,000. सगळंच माहिती आहे की तुम्हाला. हा? गावची खबर असते आम्हाला. शेंद्री बुद्रुक मध्ये कारखाना काढणारे पांडू मामा. कसला कारखाना? कोंबड्यांचा. पोल्ट्री म्हणतात, पोल्ट्री. तेच ते. तुम्ही बी इकडे निघून या गावात, तुम्हाला बी काम भेटल तिथं पोल्ट्रीमध्ये. हा तर मुंबईला काय ठेवलंय हाय का कोणी विचारणार? कोणी नाही. वडापाव खायचं आणि 20 काढायचं. आपल्याला नाही जमणार. अहो त्या तुकडा तर इतका आहे की हाडं शिजून निघतात. अरे खुळ्या, लई चिक्कार काम आहे मुंबईमध्ये आणि पैका बी आहे. तुम्ही काय येत नाही मुंबईला? तसं या गावामध्ये टाळ कुटत बसण्यापेक्षा ती मुंबई बरी. काम मिळतात का मुंबईला? हा मग लई काम आहे मुंबईमध्ये. आता मला एक सांग, दिवसभर काम करता तुम्ही, 10 रुपये तरी मिळतात का? हाय. मग तिकडे 100 मिळतील, ते बी रोख. हा मला पण काम मिळेल. हा मग पहिले या तर मुंबईला. नाही नाही, आम्हाला नाही जमणार. आणि देवाला काय मुंबईत फिरवायचं वय? बघा विचार करा. असं समजा तुमच्याच देवानं धाडलंय मला तुम्हाला मुंबईला घेऊन जायला. येतो मी. एक कदमाचं बेनं लय चतुर आहे. मुंबईला चला म्हणतोय, तिथं आपल्याला ऐकून खाईल. माणूस माणसाला विचारत नाही. तू कसला विचार करतीस? कोणाशी बोलतो मी, देवाशी का झाडाशी? आपण कधी आपली जमीन खरेदी करणार हो? कधी राहणार आपण पक्क्या घरात? 7-8 वर्ष झालं हे सवामिनाचं ओझं घेऊन फिरती डोक्यावर. तर जरा म्हणून कणवाली नाहीये देवाला आपली. आता चालायचं, ज्याचं त्याचं नशीब. अजून काय, आपण डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. रडत खडत का होणार, चाललंय ना आपलं, झालं. ज्याला नशीब म्हणायचं वय. कुणाला मागायला गेलं तर कुत्र्यागत आडतूड करत्यात. घर नाही दार नाही. हे असं मागत करायचं जिनं किती दिवस जगायचं? काय म्हणणं आहे तुझं, जरा इसकडून सांग. मी काय म्हणते, आपण पण जाऊ ना पुण्या मुंबईला. हा म्हणजे 4-2 कष्टाचे पैसे कमवू ना. आनंद देव याला असंच वाऱ्यावर सोडू? वय देव सोडून त्याला इथं. देव आपल्या भरोशावर आहे का आपण देवाच्या भरोशावर आहे ते समजणं झालंय मला. आता आपण राहू आपल्या भरोशावर आणि त्याला राहू दे जरा त्याच्या भरोशावर. अरे देव आहे ना तो, मग कशाला हवा त्याला कुणाचा आधार? येड लागलाय का तुला कुसे? लई कडक देव आहे यो. त्याला जर का असा सोडला ना तर रगत किती भरल आपल्याला. विसरलीस? मग त्याला लकवा भरला होता देवानं. तुम्ही विसरा सगळं जरा. हो जरा तरी भविष्याचा विचार करा ना. देवाला देव सोडून येतच आणि आपण जाऊ मुंबईला. काहीतरी पोटा पाण्याचा उद्योग करू ना. कुसे तोंडाला येईल ते बोलू नकोस. देव तोंड वाकडं करल. देवा आता तूच न्याय निवाडा कर रे बाबा. मी जर खोटं बोलत असेल ना तर इथल्या इथं माझा हात पाय वाकडा कर. काय केलं का तुमच्या देवानं हात पाय वाकडा? अहो असं काय करता? तोच सांगतोय तुम्हाला, जावा मुंबईला जावा, काम करा. नाही कुसे, मला पापाचा धनी करू नकोस. देव आहे तर मी आहे ना तर मी काहीच नाही. आणि मी कोणीच नाही वय. अहो बायको नसली तरी जोग्याची जोगतीन तर आहेच ना.
कळत बी नव्हतं तेव्हा आईबापानं सोडली मला देवाला. कशा कशात कुठं कुठं राहून आली ना माझं मला ठाव. देवीची पूजा म्हणून हे 4 लोकात नाचवायचे पाटील लोक. वाटलं कुसे संपतील बरं का, हे दिस बी संपतील, पण नाही, समजा आहे तसंच आहे. माणसं बदलली पर खेळ त्योच. हा असा जलंबर शिवल्या पाण्याचा खेळ चालू आहे. तू बोलतेस ते पटतंय मला समजा, पण देवाला एकटं सोडणं मला नाही जमणार. जलंबर त्याची सेवा करीन असं वचन दिलंय मी देवाला. त्यानं दिलंय तुम्हाला कुठलं वचन? नाही नाही ना. अहो मग कशाला डोक्यावर घेऊन बसलात त्याला? सोडा ना त्याला इथं, आपण जाऊ मुंबईला. तुम्हाला नसेल जमत तर येऊ नका, न्या जाते. खुश आहे. तुझी सेवा कोण आहे मला? आहे ना तुमचा देव, करा जलंबर सेवा त्याची. नाही नाही तुझे, मी पण येतो तुझ्या संग. खरंच येणार आहे? होय. चला. इतकी वर्ष झाली आहेस माझ्या संग, तवा नाही लाजलीस, आणि आता कशा बाय लाजतीस? तेव्हा जोगतीन होते, आता लग्नाची बायको आहे. मला सांग, कुठं जायचं फिरायला? माथेरान का महाबळेश्वर? कुठं बी तुम्ही न्याल तिथं, पण पहिले आपल्या गावाकडे जाऊया, आपल्या यमाईचा आशीर्वाद घेऊया. होय. राम राम पाहुणं. अरे मय्यप्पा, कुसा, अरे वा, लग्न बिग्न केलं, अभिनंदन. अरे राहू दे, राहू दे. हे समजा तुमच्यामुळे शक्य झालं पाहुणं. अरे आभार वगैरे राहू देत. मला सांगाय, नवीन जोडपं आता हनीमूनला कुठे जाणार आहे? गावाकडं. गावाकडे? क्या बात आहे, मी पण कालच आलोय गावावरनं. कसे समजे गावाकडं? गावाकडं? गावाकडं तर मोठी लगबग सुरू आहे. लगबग? कसली लगबग? ठेव. हा, चला चला. काय दादा, एवढी दक्षिणा? चला चला, बरेच जण आहे, दर्शन घ्यायचे, चला लवकर. राम राम गुरुजी. कोण? आम्ही पण तुमच्या देवाचीच लेकरं.
या 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 बस बस बस. हे तीर्थ घेतो. पण मला एक सांगा, हे देव तुम्हाला कुठं सापडलं? आधी देवापुढं 150 रुपये ठेवा, मग सांग. हा. दीडशे का? हा ठेव ठेव. तुम्हीच ठेवा. बर. आता मला सांगा, हे देव तुम्हाला कुठं सापडलं? ते गावात मोठा दुष्काळ पडला होता. हा, लय मोठा. लोक पाण्यासाठी वन फिरू लागली होती. उभं पीक जळून गेलत. अच्छा. हा, कधीची गोष्ट आहे ही? आत्ताची काही वर्षापूर्वीची. आणि तुम्हाला सांगतो, गुरं वैरणी वाचून आणि पोरं पाण्या वाचून तडफडू लागली होती. माझं तर लय नुकसान झालं हो. पण मी विचार केला, जी पिकं आहेत ती करपून जाण्यापरीस आपण ती पडकी हिर खणून बघावी. होय का? हा, मग म्हणलं पाणी लागावं तर काय करा. अच्छा. म्हणून मी हिर खाण्याला घेतली. आणि काय सांगतो, साक्षात देव प्रत्यक्ष माझ्यासमोर उभा राहिला. आणि तू मला सांगतो, हे देव जेव्हापासून गावात आलं ना, तेव्हापासून इतका पाऊस झालाय. गेल्या 10 वर्षात झाला नसेल इतका पाऊस. हो. म्हणजे हे देव तुम्हाला त्या हिरीत सापडले? हा. नाही, पण मला हे विचारणार आहे, तुम्ही कोण? हे देव नदीजवळ आम्हीच ठेवून गेलो होतो 5 वर्षांपूर्वी. काय? हे तोंड आवरून बोला ना तुम्ही, नाहीतर जाऊन राग करून टाकन मी. त्याची गरज पडणार नाही, कारण देवाच्या माग नाव लिहिलंय. कसलं नाव? कुसा गोंदाणे, म्हणजे ही माझी बायको. बघा. नाही नाही, मला ते काय बघायचं नाही. हा, जाऊ दे. आता तसं असेल तर कुसे आपल्याला गावातल्या पंचांकडे जावं लागेल. नाही नाही, तिकडे कशा पाहिजे जाता, मी बघतो ना, बघतो. बघा ना मग. एक ध्यानात ठेवा, जर का नाव लिहिलेलं नसन लय मोठी शिक्षा करा ना तुम्हाला. नाही नाही, त्याची गरजच पडणार नाही गुरुजी. बघा तरी एकदा. बर. बघताय ना व? अरे हो, बघतोय. खाली लिहिलंय, खाली खाली बघा, वाकून बघा. अरे हो, दमानं जरा. काय लिहिलंय? कुसा गोंदाणे लिहिलंय की नाही? गावलं का? अरे देवा, चमत्कारच झाला म्हणायचा. नाही म्हणजे मी या देवाचं नवीन बघत आणि तुम्ही या देवाचं जुनं बघत. मग आता आमच्यासाठी तुम्ही काय करणार? नाही नाही, मी काय म्हणतो, एक 5-6 हजार रुपये घ्या आणि सोडून द्या. पण कोणाला सांगू नका, इथं लोक जोड्यानं मारतील हो मला. आणि सोडून द्या, मी पैसे देतो ना तुम्हाला. थांब. ठेवा पैसे तिथंच. पण तुम्ही जे करताय ना ते लय वाईट करताय. अहो, तुम्ही लोकांबरोबर देवाला पण फसवताय. मी मय्यप्पा आणि कुसा ओळखलं का? हा, मी पोटा पाण्याकरता 4 पैसे कमवत होतो, तुम्ही हजारो रुपये कमवताय. आम्हाला सांगत होतात ना कष्ट करा म्हणून. तर तुम्ही करा की थोडेसे कष्ट. नाही नाही, म्या कष्ट करीन देवा. हे बघा, मी यापुढं कोणालाही देवाच्या नावावर फसवणार नाही. फक्त कोणाला सांगू नका तुम्ही. हा, वाटलं तर पैसे घ्या. नका पैसे नको आम्हाला. आणि तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही कोणाला काही सांगत नाही. पण हे जे काय सगळं चाललं ना, ते सगळ्यात आधी थांबवा. हा, सगळं थांबवतो. हा, लगेच. अहो, असा अंगारा लावून जर बायकांना पोरं बाळ झाली असती तर त्यांनी लगीन केलं असतं का? अशाच गरोदर राहिल्या नसत्या का? हा, बरोबर आहे. ते चुकलंच माझं जरा. चुकलं ना तुमचं? हा, मग आता निघा. ते राहू दे तिथंच. निघताय ना व? हा हा हो, निघतो ना. देवा, बघ तुझ्या भक्तांनी कसा तुझ्या नावाचा काळा बाजार मांडलाय. सगळे एक जात भाबड्या लोकांना फसवायलाच बसलेत. लोकांनीच आता पैशासाठी तुला इकायला काढलंय.
आम्हाला येळेतच वाट दाखवली नसतीस तर आम्ही पण असंच 4 घरी तुझ्या नावानं भीक मागत दिस काढलं असतं आणि एक दिस कुठल्या तरी अशाच पडीक हिरीत आम्हाला पण कुणीतरी पुरलं असतं. खर तर तू आम्हाला आज घावला, देव पावला. आज घावला, आज पावला.